महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत। तसं पाहायला गेलं तर राज ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात। मग त्यांचं वक्तृत्व असो, लेखन असो किंवा व्यंगचित्र असो, निवडणुकीच्या राजकारणात यश मिळो किंवा अपयश, राज ठाकरे यांचे राजकीय मूल्य कायमच चर्चेत राहिलंय। ओघवत्या वक्तृत्व शैलीच्या बळावर ते विरोधकांना टार्गेट करत असतात। याशिवाय त्यांच्या नावासमोर असलेला ठाकरे हा ब्रँड सोबत असलाच पाहिजे अशी आता काही नेत्यांची भूमिका असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ही भूमिका नेहमीच असल्याचं सुद्धा चित्र आहे। उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होऊनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरघोस यश मिळालं, तरीही ठाकरे ब्रँड हा आपल्या सोबत हवा असं त्यांना वाटतंय। तर सध्याची नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे आणि यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला घेऊन जी चर्चा सुरू आहे, त्यामुळे खरंच भाजप चिंतेत आहे का, हे सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काहीतरी मोठे घडणार अशी चर्चा सुरू झाली। खरं तर उदय सामंत आणि राज ठाकरे यांची जी भेट झाली त्यानंतर अनेक चर्चा रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। पण ही भेट राजकीय नव्हती, आम्ही सहज भेटलो अशी प्रतिक्रिया सुद्धा उदय सामंत यांनी दिली होती। त्यात हे जे चर्चेचं कारण म्हणजे असं होतं की दोघे भाऊ म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा दिसत असताना आता दोन्ही भावांच्या पक्षाकडून सुद्धा याबाबत आग्रह धरला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काही अपवाद जर वगळले, काही नेते मंडळी आहेत की ज्यांनी या युतीला विरोध दर्शवला होता, पण दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावर अनेकांची सहमती सुद्धा आहे। ही चर्चा सुरू असतानाच उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। विलासराव देशमुख, त्यानंतर गोपीनाथ मुंडे हे असे नेते होते ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक स्वतःहून यायचे आणि या दोन्ही नेत्यांच्या सभा म्हणजे कार्यकर्ते श्रोत्यांसाठी एक पर्वणी असायची। या दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांनंतर महाराष्ट्रात स्वतःच्या भाषणाच्या बळावर गर्दी खेचण्याची ताकद फक्त राज ठाकरे यांच्याकडेच आहे। खरं तर कोणतीही सत्ता नसताना राज ठाकरे यांच्या भाषणासाठी येणारी गर्दी ही पाहण्यासारखी असते। भारत पाकिस्तान यांचं जे युद्ध सध्या सुरू होतं, याबाबत अनेकांनी त्यांची मतं नोंदवली, अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आणि भारत पाकिस्तानच्या युद्धावर त्यांची मतं मांडत असताना अनेकांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक सुद्धा केलं। पण याला अपवाद ठरले ते म्हणजे राज ठाकरे। भारत पाकिस्तानच्या युद्धात सरकारच्या पावलाबाबत राज ठाकरे यांनी त्यांचं वेगळं मत व्यक्त केलं होतं। खरं तर राज ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात, ते म्हणजे त्यांच्या वेगळ्या वक्तृत्वामुळे आणि त्यासोबतच त्यांच्या वेगळ्या मतांमुळे। कोणतीही गोष्ट घडत असेल तर त्यांच्यामध्ये त्यांचं जे मत असतं ते स्वतंत्र असतं आणि हे मी जर बोललो तर पुढे काय होईल किंवा यावर कोण काय प्रतिक्रिया देईल यावर राज ठाकरे त्यांचं म्हणजे असा विचार ते कधीच करत नाहीत। यामुळेच भारत आणि पाकिस्तानच्या युद्धावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया जरी नोंदवल्या असल्या तरी मात्र राज ठाकरे यांनी त्यांची नकारात्मक पण त्यांना योग्य वाटणारी भूमिका मांडली होती। पहलगामला जो हल्ला झाला, मी ज्यावेळेला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे। पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, कळलं का? युद्ध हे काय उत्तर नाही। आता अमेरिकेमध्ये 2 ट्विन टावर्स पाडले, पेंटागॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं, त्यांनी ते अतिरेकी ठार मारले। हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे, मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे। मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे। पाकिस्तानला काय बरबाद, अगोदरच बरबाद झालेला देश आहे तो, त्याला काय बरबाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीयेत। ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत,
तिथे सिक्युरिटी का नव्हती, हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे. हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत. राज ठाकरे हे नेहमीच वेगळं मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हा त्यांचा एक प्रकारे दरारा म्हणता येईल किंवा त्यांच्या टीकेतील थेटपणा म्हणता येईल. त्यामुळे त्यांना ही जी गोष्ट होती भारत आणि पाकिस्तान यावर ते नकारात्मक जरी बोलले तरी सुद्धा या गोष्टीला कोणत्याही नेत्यांकडून फारसा विरोध दर्शवला गेला नाही. राज ठाकरे यांनी मांडली तशी भूमिका अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याने मांडली असती तर भाजप आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी आकाश पाताळ एक केलं असतं, असं चित्र आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालं असतं. पण राज ठाकरेंच्या वेळी असं काही घडून आलं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या पोटात गोळ्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर ह्या दोघांची युती होणार याबाबत काहींनी सकारात्मक सुद्धा मत नोंदवलं, पण काही नेते वरचेवर म्हणजे सकारात्मक जरी बोलले असेल की ठीक आहे आम्हाला आनंदच आहे, पण त्यांना आतून कुठेतरी दुःख झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मुंबई महापालिकेची निवडणूक त्याला कारणीभूत ठरली आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मराठीच्या मुद्द्याची चर्चा म्हणजे मराठी भाषेबाबत ते जे काही मत मांडतात त्याबाबत, त्यामुळेच खरं तर अनेक महाराष्ट्राची जनता त्यांच्या सोबत आहे. राज ठाकरे हे जर एखाद्याच्या मागे लागले तर त्यांची मोठी अडचण झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं. यासोबतच मराठी भाषा असेल किंवा मराठी उद्योजक असेल, मराठी माणूस असेल, त्यांच्यासाठी राज ठाकरे हे नेहमीच झटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे यांची ताकद सुद्धा मुंबईत आहेच आणि हे आपल्याला लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये दिसून आलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज यांच्या आक्रमकपणाला उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक शक्तीची जोड मिळू शकते आणि मुंबई महापालिकेसह राज्यातील चित्र सुद्धा बदलू शकते अशी भीती सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे अशी आपल्याच काही नेत्यांची इच्छा असल्याचे शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू निश्चितच सरकली असणार. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांना बसणार आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अधिक चांगला समन्वय असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीसे बाजूला पडल्यासारखे दिसतात. शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले मात्र त्यांनी एकमेकांवर पातळी सोडून कधीही टीका केली नाही. शिवसेनेचे मात्र तसं नाहीये. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगळे झाले त्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांविषयी वापरलेली भाषा अत्यंत चुकीची होती. संजय राऊत हे आपल्याला नेहमीच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत आणि याशिवाय एकनाथ शिंदेवर खरं तर आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सुद्धा टीका करताना पाहायला मिळतंय. याशिवाय एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाकरे गटावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा वेगळा जरी झाला असला तरी सुद्धा त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं दिसून आलं नाहीये. म्हणूनच हे दोन गट याशिवाय ठाकरे भाऊ जर एकत्र आले तर एकनाथ शिंदेच्या चिंतेमध्ये नक्कीच भर पडणार आहे. एकनाथ शिंदे हे सध्याच्या परिस्थितीला घेऊन कदाचित असा विचार करत असतील की राज ठाकरे हे जर भावासोबत गेले तर त्यामुळे राजकीय चित्र जे आहे ते बदलू शकतं, त्यामुळे आपणच त्यांना सोबत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत असावं. याशिवाय निवडणुकीच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांची ताकद शून्य आहे. खरं तर कोणतीही सत्ता नसल्यामुळे त्यांना काही प्रमाणात म्हणजे राजकीय विश्वात ते कुठेतरी कमी असल्याचं सुद्धा दिसून येते. त्यांच्या पक्षाचा एकही खासदार आमदार नाहीये, मात्र कोणाच्या तरी सोबत गेले तर ते यश खेचून आणू शकतात. नारायण राणे यांना अवघड वाटणारी लोकसभेची निवडणूक राज ठाकरे यांच्यामुळे सोपी झाली. विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला मोठं यश आलं, तेही ठाकरे हे नाव त्यांच्या सोबत नसताना. तरीही ठाकरे हा ब्रँड सोबत असलाच पाहिजे याची जाणीव शिंदे यांना आहे. त्यासाठीच उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असावी.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे भाजप आणि शिवसेनेला परवडणार नाहीये. एकत्र आल्याशिवाय आपलाही निभाव लागणार नाही हे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या लक्षात आलंय. या दोघांनी एकत्र येऊ नये असा प्रयत्न सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप करत असू शकेल असं सुद्धा पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकटे राहिले तर हरकत नाही, पण ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेले तर त्यांची शक्ती नक्कीच वाढू शकेल. त्यामुळेच राजकीय ताकद शून्य असलेल्या राज ठाकरे यांचा उंबरठा मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री शिंदे आणि अन्य मंत्र्यांना वारंवार झिजवावा लागतोय. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तरीही विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीने सोबत घेतलं नाही. निवडणुकीच्या डावपेचाचा भाग म्हणून मनसेने विधानसभा निवडणूक महायुती सोबत न जाता स्वबळावर लढली, तेव्हा त्यांनी एकला चलोची भूमिका घेतली होती. त्यामुळे सतत भूमिका बदलणारा नेता अशी टीका राज ठाकरे यांच्यावर होताना दिसून येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विश्वासार्हतेवर यामुळे प्रश्नचिन्ह सुद्धा उभं राहिले. दोन्ही भाऊ एकत्र येण्याची सकारात्मक चर्चा सुरू असताना राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार का असा प्रश्न सुद्धा सध्या निर्माण होतोय. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा दिसून येते, पण यासोबतच आता उदय सामंत यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट हा विषय कुठेतरी वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचे चिन्ह निर्माण करते. यामुळे आता खरंच आधी मी उपस्थित केलेल्या प्रश्नासारखंच की एकनाथ शिंदे सोबत राज ठाकरे जातील का, याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.